मराठा आरक्षणावरून ओबीसी नेत्यांमध्ये दोन गट पडल्याचं दिसतंय। एकीकडे ओबीसी आरक्षण संपल्याची भावना आहे, तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असा विश्वास व्यक्त केला जातोय। ओबीसी नेत्यांमधील अंतर्गत संघर्षाचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधनं। मराठा आरक्षणावरून ओबीसींमध्ये दोन गट। बबनराव तायवाडे आणि भुजबळांमध्ये जुंपली। ज्यांच्या नोंदी त्यांना आरक्षण, इतर मराठ्यांचं काय? मराठा आरक्षणाविरोधात ओबीसी नेते छगन भुजबळांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। यासाठी पक्षातून राजीनामा देण्याची तयारीही भुजबळांनी दाखवली। पण मराठा आरक्षणाविरोधात ओबीसी समाजातच फूट पडल्याचं पाहायला मिळतंय। ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी भुजबळांच्या भूमिकेला पाठिंबा नसल्याचं म्हटलंय। कोणावर अन्याय करणार नाही म्हणजे 54 लाख जर जे नोंदी सापडल्या आणि त्याच्या आणखी दुप्पट तिप्पट लोक ओबीसीत आले म्हणजे ओबीसीला धक्का लागणार नाही। धक्का लागणार नाही, ढकलून बुकलून बाहेर काढण्याचं काम आहे। मला तरी वाटत नाही कुठल्याही प्रकारचे वाटेकरी वाटतं, कारण मी तुम्हाला सांगितलं काल सुद्धा की जे काही 54 लाख 57 लाख सांगतात आहे त्या नोंदी जुन्याच नोंदी आहे, जुनेच प्रमाणपत्र दिल्या गेलेलं आहे। 0.01% या नवीन नोंदी सापडल्या असतील असं जर आपण गृहीत धरलं तर ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना प्रमाणपत्र देण्यापासून कोणी थांबवू शकत नाही। ज्या दिवशी आम्हाला असं वाटेल की ओबीसी समाजावर अन्याय होतो आहे त्या दिवशी राष्ट्रीय ओबीसी महासंघ पूर्ण ताकदीने रस्त्यावरती उतरेल। मराठ्यांच्या 54 लाख कुणबी नोंदींबाबत चिंता करू नये असं बबनराव तायवाडे यांनी म्हटलंय। पण ओबीसी आरक्षण संपल्यात जमा असल्याची भावना छगन भुजबळांनी व्यक्त केली। ते ठीक आहे, नसेल तर नसेल। मला स्वतःला असं वाटतं की हे जे आहेत हे आमच्यामध्ये 374 वाटेकरी होते वेगवेगळ्या जातीचे, ज्यांना आम्ही सामावून घेतलं। आता 1000 वाटेकरी झाले म्हणजे 374 वाटेकरी जे आहेत त्यांचा हक्क कमी होणार। ओबीसीचे असलेल्या 54% आणखीन तुम्ही 20-25% जर घुसवले आणि ते पण बलदंड, त्यांचं सगळं आरक्षण जे आहे आता बलदंड लोक घेऊन जाणार। आम्हाला आमचं ते आरक्षण संपल्याच जमा असं वाटायला लागलं, म्हणून आम्ही बोलतो आहोत। राज्य सरकारनं मराठ्यांना आरक्षण दिल्याचा दावा केलाय, पण मराठा आरक्षणाबाबत अजूनही संभ्रम दिसून येतो। 54 लाख मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या असून त्यांना तातडीनं प्रमाणपत्र देण्याचे सरकारचे निर्देश आहेत। सरकारनं कुणबी नोंदी आढळलेल्या कुटुंबियांच्या सगळे सोयऱ्यांनाही प्रमाणपत्र देण्याची मागणी मान्य केली। पण कुणबी नोंदी न आढळलेल्या मराठा समाजाचं काय, यावरून अजूनही पारदर्शकता दिसून येत नाहीये। दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही ओबीसी आरक्षणाला धक्का लागला नसल्याचा दावा केला। खरं म्हणजे नोंदी असताना त्यांना प्रमाणपत्र मिळणं हे कायदेशीरच आहे, पण ते मिळत नव्हतं। त्यामुळे जो काही अधिकार होता तो अधिकार सोप्या पद्धतीनं त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण केलं आहे। कुठेही ओबीसी समाजाचं आरक्षण कोणाला दिलं आहे, ओबीसी समाजामध्ये कोणी वाटेकरी केला आहे, ओबीसी समाजाचं काही आरक्षण कमी केलं आहे असं कुठेही राज्य सरकारने केलं नाही। 100% आपण ओबीसी समाजाला पूर्ण प्रोटेक्ट देखील त्या ठिकाणी केलेलं आहे। बबनराव तायवाडे आणि छगन भुजबळ ओबीसी महाएल्गार सभांच्या मंचावरून लढा देत होते, मात्र एकनाथ शिंदेंनी मराठा आरक्षणाची घोषणा केल्यानंतर या ओबीसी नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाले। दुसरीकडे छगन भुजबळांना आपल्याच पक्षातील नेत्यांचा विरोधही सहन करावा लागतोय। अशा स्थितीत भुजबळांच्या आक्रमकतेची धार कमी होणार की ओबीसी समाज भुजबळांना बळ देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।